आपण मागच्या लेक्चरला सरप्लस कॅपिटल मेथडचा फायनान्शियल अकाउंटिंग सेमिस्टर 1 सरप्लस कॅपिटल मेथडचा 10 नंबरचा प्रॉब्लेम घेत होतो, पण त्याचं एक स्टेटमेंट होऊन बाकीचा प्रॉब्लेम आपला बाकी होता. पहिलं स्टेटमेंट आपलं झालेले, मी प्रॉब्लेम तुम्हाला एक्सप्लेन केला होता. आपण त्यानुसार कॉलम आखून पहिलं जे स्टेटमेंट आहे ते कंप्लीट केलं आणि अल्टिमेट सरप्लस आणि सरप्लस कॅपिटल शोधलेलं आहे. त्यामध्ये सरप्लस कॅपिटल बी आणि सी च्या कॉलमला आलेलं होतं 20,000 आणि 10,000. अल्टिमेट सरप्लस कॅपिटल बी च्या कॉलमला आलेलं होतं 10,000 रुपये. इथपर्यंत आपण कॅल्क्युलेशन केलेलं होतं. सेकंड स्टेटमेंट तुम्ही आखलं पण असेल, फक्त सोडवायचं राहिला होता. आपण आता सेकंड स्टेटमेंट घेतोय, स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. त्यासाठी आपण कॉलम केलेत पर्टिक्युलर, कॅश, प्रॉपर्टी टॅक्स, क्रेडिटर्स, बँक लोन, सीज लोन आणि कॅपिटल. कॅपिटलमध्ये ए, बी आणि सी. आधी आपण बॅलन्सेस घेतोय, पण बॅलन्सेस घेण्यापूर्वी जी ऍडजस्टमेंट दिलेली आहे ती पहा. ऍडजस्टमेंट अशी आहे की मशिनरी जी होती बँक लोनसाठी तारण दिली होती ती बँकेने विकली आणि त्यातून बँकेने 25,000 रुपये वसूल केले. मग बँक लोन 30,000 होतं, मशिनरी विकून 25,000 रुपये ऑलरेडी रिकवर झालेत. मग राहिलेले जे पैसे आहेत 5,000 रुपये तेवढंच आपण देणं लागतो. मग ते 5,000 रुपयेच आपल्याला पेड करायचे. आणि जेव्हा सिक्युरिटी रिअलाइज होते म्हणजे विकल्या जाते, तेव्हा राहिलेले जे बँक लोन आहे ते अनसिक्युअर्ड होतं. म्हणजे ते आपल्याला अगोदर नाही पेड करायचं, तर क्रेडिटर्सच्या सोबत पेड करायचे. त्यानंतर आणखी एक ॲडिशनल ॲडजस्टमेंट आहे का मिस्टर सी ने 3,000 रुपये पेड केले मोटर कारच्या रिपेअरिंगसाठी. मग ते 3,000 रुपये आपण कॅशमधून लेस करणार आहोत. सी ने जरी पेड केले तर त्याने पर्सनली नाही पेड केलेले, मग आपली जी कॅश आहे त्यातून आपण ते पेड करणार आहोत. मग अशी 2 नवीन ॲडजस्टमेंट आहे. आपण आता आधी बॅलन्सेस घेऊ. दुसरं स्टेटमेंट आपण काढतोय. स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. आधी बॅलन्सेस घ्या. बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. कॅश 9,000, प्रॉपर्टी टॅक्स 4,000, क्रेडिटर्स 15,000, बँक लोन 30,000 होतं, पण त्यातले 25,000ची मशिनरी रिअलाइज झाली, मग 5,000 देणं बाकी आहे. सीज लोन 11,000, कॅपिटल ए, बी आणि सी प्रत्येकी 38,000, 39,000, 29,000. ही पोस्टिंग आपण केलेली होती. प्रॉफिट पण आपण वाटलं होतं तिघांना 2 एकास 1 मध्ये आणि कॅपिटलचा बॅलन्स काढला होता 40,000, 40,000 आणि 30,000. आता आपण पेमेंटला सुरुवात करू. पहिल्यांदा द्यायचे 3,000 रुपये मोटर कारच्या रिपेअरिंगचे कॅशमधून. लेस एक्सपेन्सेस बाय सी फॉर रिपेअरिंग मोटर कार. कॅशमधून 3,000 वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहिला 6,000 रुपये. आता हे 6,000 रुपये आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स, क्रेडिटर्स, बँक लोन आणि सीज लोन यापैकी कोणाला द्यायचे, तर आधी प्रॉपर्टी टॅक्स द्यायचा, कारण की तो गव्हर्नमेंट ड्यू आहे. त्यानंतर आपण क्रेडिटर्स आणि बँक लोन सोबत देणार आहोत, मग सीज लोन पेड करणार आहोत आणि मग कॅपिटलला त्यांच्या सिक्वेन्सनी पैसे देणार. मग लेस पेड टू प्रॉपर्टी टॅक्स. कॅशमधून 4,000 वजा करा आणि प्रॉपर्टी टॅक्समधून 4,000 वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहील 2,000, प्रॉपर्टी टॅक्स नील होईल. त्यानंतर राहिलेले पैसे क्रेडिटर्स आणि बँक लोनला त्यांच्या रेशोत द्यायचे. 0-0 कॅन्सल केले तर 15-5 रेशो येतो. 5ने भाग दिला 5 1 5, 5 3 15, तर 3-1 मध्ये पैसे द्यायचे. मग क्रेडिटर्स आणि बँक लोनला आपण 3-1 मध्ये देऊ. 3 आणि 1 किती होतात? 4. मग 4ने 2,000ला भाग द्या. 500 रुपयाचा 1 भाग येईल. 500 गुणिले 3, 1,500 क्रेडिटर्सला द्या आणि बँक लोनला 500 रुपये द्या. बघा, आपण अगोदर बॅलन्सेस घेतले, त्यानंतर प्रॉफिट वाटला. करंट प्रॉफिट होता 2-1 मध्ये. कॅपिटलची बेरीज करून घेतली. त्यानंतर मोटर कारच्या रिपेअर्सचे जे एक्सपेन्सेस होते ते पेड केलेले आहेत 3,000 रुपये. त्यानंतर प्रॉपर्टी टॅक्सला पैसे पेड केले 4,000 रुपये. कॅशमध्ये 2,000 बॅलन्स राहिला, तो आपण क्रेडिटर्स आणि बँक लोनला द्यायचा होता, पण दोघांचे मिळून 20,000 होतात. आपल्याकडे 2,000 आहे, मग त्यांचा रेशो काढला.
शून्य शून्य कॅन्सल केले, 15 5 येतो, 15ला आणि 5ला 5ने भाग जातो, 5 त्रिक 15, 5 एक 5, म्हणून 3-1 मध्ये दोघांना पैसे पेड केले. आता बॅलन्स काढू. पुढच्या स्लाइडमुळे मी सगळे बॅलन्सेस घेणार आहे. बघा, बॅलन्स ड्यू कॅश नील झाली, प्रॉपर्टी टॅक्स नीलच आहे, क्रेडिटर्सचा बॅलन्स आला 13,500, बँक लोनचा बॅलन्स आला 4,500, सीज लोनला अजून आपण पैसे दिले नाही 11,000 आहे, कॅपिटल 40,000, 40,000 आणि 30,000 सर्व बॅलन्सेस खाली घेतले. आता आपल्याकडे असलेली कॅश संपली, मग आपण फर्स्ट रिअलायझेशन घेणार. त्यासाठी फर्स्ट रिअलायझेशन चेक करा प्रॉब्लेममध्ये. जानेवारी महिन्यामध्ये आहे 12,000 रुपये आणि तारीख नाही दिलेली, मग शेवटची तारीख गृहीत धरायची. मग फर्स्ट रिअलायझेशन घ्या, 31 जानेवारी फर्स्ट रिअलायझेशन 12,000. पुन्हा आपल्याला क्रेडिटर्स आणि बँक लोनला पैसे द्यायचे. आधी 20,000 द्यायचे होते, त्यातले 2,000 दिले, म्हणजे 18,000 बाकी आहे, पण आपल्याकडे कॅश आहे 12,000. मग आधी 12,000 देऊ त्यांच्या रेशोमध्ये. लेस पेड टू क्रेडिटर्स अँड बँक लोन 3-1, 12,000ला 4ने भाग द्या, 4 त्रिक 12, 3,000चा 1 भाग, 3 भाग क्रेडिटर्सला, 1 भाग बँक लोनला. कॅश नील झाली, 13,500तून 9,000 वजा करा, क्रेडिटर्सचा बॅलन्स आला 4,500, 4,500तून 3,000 वजा करा, बँक लोनचा बॅलन्स आला 1,500. फर्स्ट रिअलायझेशन 12,000चं होतं, ते आपल्या इथे संपलं, कारण क्रेडिटर्स आणि बँक लोन दोघांना मिळून 20,000 द्यायचे होते. पैकी आपण अवेलेबल कॅशमधून आधी 2,000 दिले आणि आता 12,000 दिले. पैसे संपल्यामुळे आपण सेकंड रिअलायझेशन घेऊ. सेकंड रिअलायझेशन आहे आपलं फेब्रुवारी महिन्यातलं, शेवटची तारीख घ्यायची महिन्याची, 15,000 रुपये. सेकंड रिअलायझेशन 15,000 रुपये, 28 फेब्रुवारी. सेकंड रिअलायझेशन अमाऊंट आहे 15,000 रुपये. बघा, आता आपल्याला दोघांना मिळून द्यायचे होते किती, 4,500 आणि 1,500, म्हणजे 6,000 रुपये. कॅश आहे 15,000, म्हणजे पूर्ण अमाऊंट आता पेड होईल. लेस पेड टू क्रेडिटर्स अँड बँक लोन 3-1, 3-1 लिहिले तरी चालतील, किंवा बेरीज करून डायरेक्ट 6,000 रुपये घेतले तरी चालते. कॅशमधून 6,000 वजा करा, क्रेडिटर्सला 4,500 द्या आणि बँक लोनला 1,500 द्या. कॅशमध्ये बॅलन्स राहील 9,000 रुपये आणि क्रेडिटर्स आणि बँक लोन नील होईल. क्रेडिटर्स आणि बँक लोन नील होईल. आता हे 9,000 आहेत, हे आपल्याला द्यायचे आहेत सीज लोनला, म्हणजे पार्टनर्स लोनला. पार्टनर्स लोन सीचं लोन आहे 11,000, पण कॅश आहे आपल्याकडे 9,000. मग आधी 9,000 रुपये देऊ. लेस पेड टू सीज लोन, कॅशमधून 9,000 वजा करा, सीज लोनच्या कॉलमला 9,000 वजा करा. कॅश नील होईल आणि सीज लोनमध्ये बॅलन्स राहील 2,000 रुपये. इथे आपलं सेकंड रिअलायझेशनचे पैसे पेड करून संपलेत. सेकंड रिअलायझेशनचे पैसे संपले, म्हणून आपण आता थर्ड रिअलायझेशन घेऊ. तारीख बघा प्रॉब्लेममध्ये, मार्च 10,000 रुपये आहेत, शेवटची तारीख घ्यायची, म्हणजे 31 मार्च घेऊया. 31 मार्च थर्ड रिअलायझेशन 10,000. यातून अगोदर आपण सीज लोन पेड करू. लेस पेड टू सीज लोन, कॅशमधून 2,000 वजा करा, सीज लोनच्या कॉलमला 2,000 वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहील 8,000 रुपये आणि सीज लोन नील होईल. आपण अगोदर पैसे देताना जे रिपेअर्स होते मोटर कारचे ते पेड केले, त्यानंतर आपण प्रॉपर्टी टॅक्स पेड केला, त्यानंतर आपण क्रेडिटर्स आणि बँक लोनला सोबत पैसे दिले, कारण बँक लोन 30,000 होतं, पण 25,000ची मशिनरी तारण होती, ती 25,000ला बँकेने विकली आणि 25,000 रुपये वसूल झाले बँकेचे. मग राहिलेले 5,000 रुपये अनसेक्युअर्ड होतात, म्हणून क्रेडिटर्स आणि बँक लोन आपण सोबत पेड केलं. त्यानंतर आपण सीज लोनला पैसे पेड केले. आता सीज लोन पण नील झालं. मग आता पार्टनरला पैसे देताना आपण आधी अल्टिमेट सरप्लस देणार, मग सरप्लस देणार आणि मग ऑल पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये देणार. मग अल्टिमेट सरप्लस कुणाच्या कॉलमला आहे, त्यासाठी आपलं स्टेटमेंट पहा.
अल्टिमेट सरप्लस जे आहे ते सरप्लस कॅपिटलच्या स्टेटमेंटनुसार बीच्या कॉलमला आहे 10,000 रुपये. मग आपण अगोदर पेड करणार बीला 10,000 रुपये. बघा अल्टिमेट सरप्लस बीला 10,000 रुपये. नंतर सरप्लस पेड करताना बीला 20,000 आहेत, सीला 10,000 आहेत. पण 20 पैकी 10,000 आधीच पेड असणार, ते मायनस करून दोघांना 10,000 देणार आणि नंतर आलेली कॅश ऑल पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये देणार. मग खालच्या ओळीवर म्हणा लेस पेड टू बी अल्टिमेट सरप्लस. कॅशमधून 8,000 वजा करा, बीच्या कॉलमला 8,000 वजा करा. बीच्या कॉलमला 8,000 वजा करा. बॅलन्स काढा. कॅश संपते आपली. बॅलन्स ड्यू म्हणा. कॅश नील झाली. एचं कॅपिटल आलं 40,000 कारण त्यांना अजून पैसे नाही दिले. बीचं 40,000 होतं, त्यातले 8,000 वजा केले 32,000. सीला अजून पैसे दिलेले नाही त्यामुळे 30,000. इथे आपलं थर्ड रिअलायझेशन संपलं. आता फोर्थ रिअलायझेशन. तारीख पहा एप्रिल, अमाऊंट आहे 30,000. फोर्थ रिअलायझेशन 30 एप्रिल, शेवटची तारीख घेतोय आपण तारीख नसल्यामुळे. अमाऊंटमध्ये 30,000. लेस पेड टू बी अल्टिमेट सरप्लस. कॅशमधून 2,000 वजा करा, बीच्या कॉलमला 2,000 वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहील 28,000 रुपये आणि बीचा बॅलन्स राहील 30,000 रुपये. आपण अल्टिमेट सरप्लस दोनदा करून पेड केलं, एकदा 8,000 रुपये आणि उरलेले 2,000 रुपये आत्ता पेड केले. अल्टिमेट सरप्लस पेड झाल्यानंतर सरप्लस कॅपिटल पेड करायचे आपल्याला 2 जणांना, बीला आणि सीला. बीला 10,000, सीला 10,000. बीचं सरप्लस कॅपिटल होतं 20,000, त्यातले 10,000 आत्ताच पेड झालेत, ते मायनस करून 10,000 आणि 10,000 दोघांना मिळून 20,000. कॅश आहे अवेलेबल आपल्याकडे 28,000. मग 28,000तून 20,000 आपण देऊ शकतो, म्हणून पूर्ण अमाऊंट पेड होईल सरप्लसची. बीला 10,000, सीला 10,000. लेस पेड टू बी अँड सी कंसात सरप्लस. कॅशमधून 20,000 वजा करा, बीच्या कॉलमला 10,000 वजा करा, सीच्या कॉलमला 10,000 वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहील 8,000 आणि 30,000तून 10,000 गेले 20,000. 30,000तून 10,000 गेले 20,000. एला आपण पैसे दिलेले नाही त्यामुळे त्यांचा बॅलन्स आहे तसंच आहे 40,000 रुपये. आता उरलेले पैसे आपण तिघांना देणार त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. लेस पेड टू ऑल पार्टनर 2:1:1. कॅशमधून 8,000 वजा करा, 4ने भाग द्या, 4 दुने 8, 2,000चा 1 भाग. एला 2 भागांसाठी 4,000, बीला 1 भागासाठी 2,000, सीला 1 भागासाठी 2,000. लेस करा. कॅश नील होईल. 40,000तून 4,000 गेले 36,000. 32,000तून 2,000 20,000तून 2,000 गेले 18,000. 20,000तून 2,000 गेले 18,000. बरोबर जेव्हा आपण अल्टिमेट सरप्लस आणि सरप्लस कॅपिटल पेड करतो तेव्हा तीनही पार्टनर त्यांच्या रेशोमध्ये येतात. बघा आपण सरप्लस कॅपिटल इथे पेड केलं, बरोबर तिघं रेशोमध्ये आले 40,000, 20,000, 20,000 म्हणजेच 2:1:1. मग उरलेले पैसे आता तिथून पुढचे ऑल पार्टनरला द्यायचे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. इथे आपला चौथं रिअलायझेशन संपलं. आता शेवटचं रिअलायझेशन अमाऊंट आणि तारीख पाहू. मे 35,000 रुपये. 35,000 रुपये. 31 मे फायनल रिअलायझेशन 35,000. आता इथून पुढे सगळे पैसे ऑल पार्टनरला द्यायचे. लेस पेड टू ऑल पार्टनर 2:1:1. कॅशमधून 35,000 वजा करा, 35,000ला 4ने भाग द्या, 8,750चा 1 भाग येतो. 17,500 एला, 8,750 बीला, 8,750 सीला. जो शेवटी राहतो तो असतो रिअलायझेशन लॉस. कॅश नील झाली. एचा लॉस आला 18,500, बीचा लॉस आला 9,250 आणि सीचा लॉस आला 9,250. इथे आपला 10 नंबरचा प्रॉब्लेम कंप्लीट झाला. आपण अगोदरच्या लेक्चरला सरप्लस कॅपिटलचं स्टेटमेंट पाहिलं होतं. ह्या लेक्चरला आपण सेकंड स्टेटमेंट
डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश हे पाहिले. परत एकदा प्रॉब्लेम पाहून घ्या. बघा, स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश आपण काढलं, कॉलम केले लायबिलिटीनुसार, आधी बॅलन्सेस ट्रान्सफर केले, त्यानंतर आपण त्यांना प्रॉफिट वाटला, फक्त कॅपिटलच्या कॉलमला तो ऍड करून घेतला. त्यानंतर मोटर कारच्या रिपेअरिंगसाठी सी ने 3000 रुपये खर्च केला, तो कॅशमधून वजा केला आपण, रिपेअरिंग फॉर मोटर कार. त्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स पेड केला, कारण की आपला जो क्रम आहे त्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स आपण अगोदर देतो, गव्हर्नमेंट ड्यूज आपण अगोदर देतो. त्यानंतर आपण क्रेडिटर्स आणि बँक लोनला सोबत पैसे दिले, त्यांचा रेशो काढून. त्यानंतर आपण फर्स्ट रिअलायझेशन घेतलं, फर्स्ट रिअलायझेशन आणि 12,000 रुपये होतं. क्रेडिटर्स आणि बँक लोनला पुन्हा रेशोमध्ये दिले 3:1 मध्ये. त्यानंतर सेकंड रिअलायझेशन घेतलं 15,000चं, त्यातून आपण क्रेडिटर्स आणि बँक लोनचा राहिलेला बॅलन्स पेड केला. त्यानंतर आपला जो पार्टनर आहे सी, त्याला 9,000 रुपये पेड केले, त्याचा बॅलन्स 2,000 राहिला, कॅश संपली. मग थर्ड रिअलायझेशन घेतलं, त्यातून अगोदर सीज लोनचे 2,000 पेड केले, 8,000 रुपये राहिले. त्यानंतर अल्टिमेट सरप्लस पेड केलं. अल्टिमेट सरप्लस बीचं 10,000 होतं, पण कॅश आपल्याकडे 8,000 असल्याने अगोदर 8,000 रुपये पेड केले आणि त्यानंतर राहिलेला जो बॅलन्स होता तो आपण पेड केला 2,000 रुपयाचा अल्टिमेट सरप्लसचा. त्यानंतर आपण सरप्लस कॅपिटल पेड केलं. बी आणि सी दोघांना, त्यांचं दोघांचं मिळून 10,000 10,000, आधी 20,000 बीचं होतं, सीचं 10,000 होतं, पण 20,000पैकी अल्टिमेट सरप्लसचे 10,000 मायनस केले, मग बीला 10,000 सीला 10,000 पेड केले. मग तिथून पुढे राहिलेली कॅश आपण ऑल पार्टनरला दिली त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये, म्हणजे 2:1 मध्ये. आणि शेवटी जो लॉस येतो तो बरोबर रेशोमध्ये आलेला आहे. त्यानंतर फायनल रिअलायझेशन घेतलं आपण 35,000चं, ते पण तिघांना दिलं 2:1 मध्ये. शेवटी जो लॉस येतो तो पण बरोबर 2:1 मध्ये आलेला आहे. 18,500, 9,250 आणि 9,250. इथे आपला 10 नंबरचा प्रॉब्लेम सरप्लस कॅपिटल मेथडचा कंप्लीट झालेला आहे.